विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधील एक सीन पॅसेज किंवा टेक्स्च्युअल पॅसेज कॉम्प्रिहेन्शनसाठी पाहणार आहोत. प्रथम आपण पॅसेज समजून घेऊया आणि त्यानंतर प्रश्न उत्तरे पाहूया. मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स. रिगार्डेड म्हणजे मानले जातात. इथे रिगार्डेड मानले जात होते, इथे इज आहे म्हणून मानले जातात. मायकल फॅरेडे हे आधुनिक काळातील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि संशोधनकार मानले जातात. हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी. त्यांचं विजेचे कार्य हे आत्ताही आपल्याला अभ्यासासाठी विषय म्हणून आहे. इन द फॉर्म ऑफ फॅरेडेज लॉ, फॅरेडेच्या नियमाच्या स्वरूपात. बट फ्यू नोज हिज इन्स्पायरेशनल लाईफ स्टोरी. पण अगदी कमी जणांना त्यांची प्रेरणादायी जीवनकथा माहिती आहे. विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स, की जी धैर्य आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढणे याबाबत आहे. मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन टू पॉवर्टी स्टिकन फॅमिली इन डर्टी लंडन सबब. मायकल फॅरेडेंचा जन्म गलिच्छ अशा एका लंडनच्या घाणेरड्या उपनगरामध्ये कुटुंबामध्ये झाला. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफिक्ट ॲज अ चाइल्ड. लहानपणीच त्यांना वाचादोष याचा त्रास झाला. ही वुड प्रोनाउन्स रॅबिट ॲज अ वॅबिट. ते रॅबिटला वॅबिट असा उच्चार करत होते. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम. ते स्वतःचं नावही घेऊ शकत नव्हते. अँड वुड कॉल हिमसेल्फ फावडे. आणि स्वतःला ते फावडे असे म्हणायचे. अदर चिल्ड्रन लाफ ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. दुसरे विद्यार्थी त्यांना हसायचे आणि शिक्षकही त्यांना मदत करू शकत नव्हते. When he was 12, जेव्हा ते 12 वर्षाचे होते, his mother was forced to take him out of school. त्यांच्या आईने त्यांना शाळेतून काढून टाकले. Thus putting an end to his formal education. आणि अशा प्रकारे त्यांच्या औपचारिक शिक्षणाचा शेवट झाला. At 13, however, he started working with book binders. वयाच्या 13 वर्षी त्यांनी पुस्तक बांधणारा म्हणून कामाला सुरुवात केली. Binding hundreds of books during the day and staying up all night to read them. दिवसा शेकडो पुस्तके ते बांधणी करायचे आणि रात्री सर्व पुस्तकांचं ते वाचन करायचे. Reading thus became his obsession. आणि अशा प्रकारे वाचन हा त्यांचा ध्यास बनला होता. One day he came across a book on electricity which had been sent to his master for binding. एके दिवशी त्यांच्या मालकाकडे बाइंडिंग करण्यासाठी एक इलेक्ट्रिसिटीवरचं पुस्तक त्यांच्याकडे आलं. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक. त्यांनी ते वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यात ते पूर्णपणे गुंतले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि हाच त्यांचा पहिला परिचय इलेक्ट्रिसिटीचा होता. विच सून बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन. आणि त्यानंतर तेच त्यांचं पूर्ण जीवनभराचं आकर्षण ठरलं. प्रश्न पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज. मायकल फॅरेडे मानले जातात. काय मानले जातात? वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स. अँड इथपर्यंतच तुम्ही मॉडर्न टाइम्सपर्यंत उत्तर लिहिलं तरी चालेल. अगदी शेवटपर्यंत फुलस्टॉपपर्यंत वाक्य लिहिलं तरी सुद्धा चालेल. नंबर 2, डॅश डॅश thus putting an end to his formal education. इथे तुम्हाला त्यापूर्वीचं वाक्य लिहायला लागेल. When he was 12, his mother was forced to take him out of school, thus putting an end to his formal education. त्यानंतर A2, complete the following. He started reading binding book and was completely hooked. Thus he was first introduced to the subject of electricity. हे सुद्धा वाक्य पूर्ण करायचे आणि ते वाक्य इथे मी तुम्हाला ग्रीन कलरनी हायलाइट केलेलं आहे. त्यामुळे ते तुम्ही बघा. ॲडजेक्टिव्ह आपल्याला
पॅसेजमधून ॲडजेक्टिव्ह शोधायचे, वर्णन करणारे शब्द. फक्त ॲडजेक्टिव्ह इथे लिहायचे 4. बरेच ॲडजेक्टिव्ह आहेत, त्यातले मी 4-5 इथे दिलेले आहेत. इन्स्पायरेशनल, पॉवर्टी स्ट्रिकन, डर्टी, बाइंडिंग, लाईफलॉंग. लँग्वेज स्टडी. मेक द फॉलोइंग सेंटेन्सेस अफर्मेटिव्ह. खालचे दिलेले वाक्य आहेत ते होकारात्मक करायचे. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम. या ठिकाणी तुम्हाला होकारात्मक वाक्य करायचे म्हणजे तो स्वतःचं नावही घेऊ शकत नव्हता, म्हणजेच तो स्वतःचं नाव घेण्यासाठी असमर्थ होता. आपण जर नॉट एबल टू ही फ्रेज वापरली तर आपल्या वाक्याचा अर्थ बदलत नाही आणि आपलं वाक्य इथे अफर्मेटिव्ह होतं. पण इथे जर आपण नॉट ठेवलं तर आपल्या वाक्यामध्ये निगेटिव्ह सेन्स राहतो आणि म्हणून इथे आपण अनेबल घेणार आहोत. आता हे बघा, ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम म्हणजेच ही वॉज अनेबल इवन से हिज ओन नेम. अदर चिल्ड्रन लाफ ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाक्य जे आहे ते नकारात्मक आहे, नॉट आहे त्या वाक्यामध्ये आणि ते आपल्याला इथे अफर्मेटिव्ह करायचे. आपल्याला वाक्यामधला नॉट काढायचे पण वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. अदर चिल्ड्रन लाफ ॲट हिम अँड टीचर्स वॉज अनेबल टू हेल्प हिम आयदर. यामध्ये वाक्याचा अर्थ बदलला नाही. डिड नॉटच्या ठिकाणी आपण वॉज अनेबल टू घेतल्यामुळे वाक्याचा अर्थ बदलला नाही. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. व्हॉट आर द युजेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे उपयोग कोणते आहेत. इलेक्ट्रिसिटी इज यूज टू लाईफ ऑफ होम्स, स्कूल्स अँड स्ट्रीट. म्हणजे घर, शाळा, रस्ते यांना प्रकाशित करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. इट हेल्प्स इन कुकिंग फूड युजिंग इलेक्ट्रिक स्टोव्स, ओव्हन्स अँड मायक्रोवेव्स. आणि आपल्याला अन्न शिजवण्यासाठी इलेक्ट्रिक स्टोव्जमध्ये, ओव्हनमध्ये आणि मायक्रोवेव्समध्ये सुद्धा वीज मदत करते. अशा प्रकारे इथे आपण एक सीन पॅसेज जो ग्रेट सायंटिस्ट या लेसन मधला आहे तो पाहिलेला आहे. यानंतरचा पुढील पॅसेज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा.